नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोटो ब्लॉगिंग सेटअपबद्दल बोलणार आहोत. मोटो ब्लॉगिंग सेटअपसाठी कोणते कोणते ॲक्सेसरीज लागतात आणि ते ॲक्सेसरीज कसे इन्स्टॉल करायचे, सो ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत. सो व्हिडिओला स्टार्ट करूया. सो एवढे सगळे ॲक्सेसरीज लागतात जेव्हा पण तुम्हाला गोप्रो हेल्मेट पण माउंट करायचं असतो तेव्हा. सो हे आहे प्रीमियम क्वालिटीचं हेल्मेट, ॲक्सिस ब्रँडचं आहे. सो या हेल्मेटचा रिव्ह्यू व्हिडिओ पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. सो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सो आपल्याला जे गोप्रो आहे, ॲक्शन कॅमेरा आहे, तो चीनवर माउंट करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी. सो त्यानंतर येतो गोप्रो, जो माझ्याकडे आहे तो आहे गोप्रो हिरो 10 ब्लॅक. सो हा आहे. देन एक माईक ॲडॅप्टर लागणार आपल्याला, कारण गोप्रोमध्ये 3.5 mm जॅकचं ऑप्शन नाही आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट सी टाईपचं आहे. सो हे लागणार एक माईक ॲडॅप्टर. देन युलांजीची केस लागणार, कारण गोप्रो आणि माईक ॲडॅप्टर एकसाथच राहण्यासाठी. देन एक माईक लागेल, माओनोचं माईक आहे, मायक्रोफोन. एक मेमरी कार्ड लागेल, सॅनडिस्कचा एक्स्ट्रीम प्रो. सो हे एक मेमरी कार्ड आहे. सो या सर्व ॲक्सेसरीज तुम्हाला एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी ही कॅरी बॅग लागेल. ही बॅग आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे ॲक्शन कॅमेराज आहेत, ॲक्सेसरीज आहेत, ते सुरक्षित राहतील. सो ही अशी एक बॅग आहे, ती तुम्हाला घ्यावी लागेल, परचेस करावी लागेल. सो या सगळ्या प्रोडक्टबद्दल आपण डिटेल्समध्ये बोलणार आहोत. फर्स्ट आपण गोप्रोपासून स्टार्ट करूया. माझ्याकडे हिरो 10 ब्लॅक आहे. सो मी बिफोर 2 मंथ परचेस केलं, म्हणजे जानेवारीमध्ये 2025. सो इयर एंड सेल चालू होता, तेव्हा मी हा परचेस केला आहे. आणि हा नॉर्मल मी क्रोमा शॉपमधून परचेस केला आहे. सो या बॉक्समध्ये मॅन्युअल्स आहेत, स्टिकर्स आहेत. ओके, सो एवढं सर्व आहे. तुम्हाला हेल्मेटवर माउंट करण्यासाठी काही ॲक्सेसरीज मिळतील गोप्रोकडून. सो इथे लावले 3M टेप आहे. सो हे तुम्ही माउंट करू शकता हेल्मेटवर. सो असे ॲक्सेसरीज आहेत. त्यानंतर एक बॅटरी मिळेल. सो अशी बॅटरी मिळेल. आणि नंतर एक वायर मिळेल, केबल मिळेल तुम्हाला, USB to C टाईप. सो अशी केबल आहे चार्ज करण्यासाठी, गोप्रो चार्ज करण्यासाठी. देन आपला जो मेन आहे तो आहे ॲक्शन कॅमेरा. सो असा ॲक्शन कॅमेरा तुम्हाला मिळून जाईल, बघू शकता. गोप्रो हिरो 10 ब्लॅक असा ॲक्शन कॅमेरा आहे. ओके, आणि यामध्ये इथे तुम्ही बॅटरी इन्सर्ट करू शकता अशा प्रकारे. ओके, आणि इथे मेमरी कार्डसाठी स्लॉट दिला आहे, इथे तुम्ही मेमरी कार्ड यूज करू शकता. आणि इथे सी टाईप दिला आहे चार्ज करण्यासाठी. सो हे वरचा कवर आहे, ते आपण लॉक करून घेऊया. हा असा कॅमेरा आहे. ओके, सो आता आपण हे साईडला ठेवूया. सेकंड जी ॲक्सेसरी आहे ती आहे 3.5 mm माईक ॲडॅप्टर. सो हे पण तुम्हाला ॲक्सेसरीज लागेलच. सो याचा वापर कसा करायचा, कारण तुम्ही आता बघितलं गोप्रोमध्ये 3.5 mm जॅक नाही आहे. सो तुम्हाला हे माईक ॲडॅप्टर यूज करावंच लागेल. जेव्हा पण तुम्ही हे माईक ॲडॅप्टर यूज नाही करणार तर तुम्ही व्हॉईस रेकॉर्ड करू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये 3.5 mm जॅकचं ऑप्शन दिलं आहे. सो तुम्ही ह्याला मायक्रोफोन यूज करून व्हॉईस रेकॉर्ड करू शकता. प्लस आणि हे आहे सी टाईपवालं, हे तुम्ही गोप्रोला अटॅच करून व्हॉईस तुमचा रेकॉर्ड होईल. सो म्हणून हे माईक ॲडॅप्टर मस्ट आहे, हे तुम्हाला लागेलच जेव्हा पण तुम्ही गोप्रो यूज कराल तेव्हा. सो व्हॉईस रेकॉर्ड करण्यासाठी हा माईक ॲडॅप्टर लागणार, 3.5 mm माईक ॲडॅप्टर. सो ह्याची जी प्राईस आहे ती आहे 4500. सो प्रत्येक ॲक्सेसरीज तुम्ही ऑफलाईन जर परचेस केलात तर बेटर आहे, कारण ऑफलाईनमध्ये जास्त डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईनपेक्षा. सो प्रत्येक ॲक्सेसरीज आहे ती तुम्ही ऑफलाईनच परचेस करा. सो हे आपण साईडला ठेवूया. तिसरी ॲक्सेसरी आहे मेमरी कार्ड. सॅनडिस्कचा एक्स्ट्रीम प्रो 256 GB मेमरी कार्ड आहे.
ओके, इथे तुम्हाला ॲडॅप्टर मिळेल. जेव्हा पण तुम्हाला लॅपटॉपमध्ये जर कॉपी करून हवा असेल तर तुम्ही हे ॲडॅप्टर यूज करू शकता. देन छोटंवालं पण मेमरी कार्ड आहे. सो ऑलरेडी ते GoProमध्ये आहे. सो हे मी यूज करतो 256 GBचं एक्स्ट्रीम प्रो. ह्याची जी प्राईस आहे ती आहे 2700. फोर्थ ॲक्सेसरी आहे युलांजीची केस. या युलांजीचा केसचा उपयोग आपण GoPro आणि माईक ॲडॅप्टर ठेवण्यासाठी करतो. सो या केसमध्ये तुम्ही इथे GoPro आणि इथे माईक ॲडॅप्टर ठेवू शकता. प्लस इथे तुम्ही माईक लावण्यासाठी आणि इथे लाईट लावण्यासाठी सो हा वापर होतो. सो हे आपण साईडला ठेवूया. हे जे आहे ते मी रिमूव्ह केलं आहे. ओके, ते आपण साईडला ठेवूया. सो इथे GoPro राहणार. प्लस इकडे तुम्हाला प्रोटेक्शन दिलं आहे की लेन्सवर काही स्क्रॅचेस वगैरे बसू नये म्हणून. या केसमध्ये आपण GoPro बसून घेऊया. सो हे जे बटन आहे वरचं ते पुश करायचं आहे राईट साईडला आणि ओपन करायचं आहे. देन हा वाला कवर पण ओपन करायचा आहे. सो हे पण राईट साईडला पुश करून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर या केसमध्ये आपण GoPro फिट करून घेऊया. हा GoPro आहे. या केसमध्ये फिट करण्यासाठी GoProची आपण जिथून बॅटरी इन्सर्ट करतो आतमध्ये ते वालं कवर आहे ते तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल अशा प्रकारे. त्यानंतरच तुमचा जो GoPro आहे तो या केसमध्ये फिट होईल. इथे तुम्ही बघू शकता बॅटरी पण आहे आणि मेमरी कार्ड पण आहे. अशा प्रकारे GoPro या केसमध्ये फिट होईल. त्यानंतर ओके, सो GoPro फिट झाला. यामध्ये इथे एक स्क्रीन दिसणार जी सेल्फीसाठी तुम्ही यूज करू शकता. ही लेन्स आहे आणि ही मेन स्क्रीन आहे. आणि इथे तुम्हाला माईक ॲडॅप्टर फिट करायचं आहे. हा माईक ॲडॅप्टर इथे फिट होईल. तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे फिट करायचा आहे तो. ओके, इथे फिट करू आणि ही जी वायर आहे ती इथे अटॅच होईल अशा प्रकारे. ओके, आणि इथे 3.5 mm जे मायक्रोफोन आहे ते कनेक्ट होणार. सो असा लुक येतोय GoProचा पूर्ण युलांजी केसमध्ये फिट केल्यावर. त्यानंतर आपण बघणार आहोत, आता हे आपण साईडला ठेवूया. फिफ्थ ॲक्सेसरी आहे मायक्रोफोन जो तुम्हाला व्हॉइस रेकॉर्ड करण्यासाठी मदत करेल. सो हा आहे माउनोचा माईक आहे मायक्रोफोन. तो ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देईन. जेवढे पण आता मी प्रोडक्ट तुम्हाला दाखवले आहेत त्या सगळ्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता, नाहीतर ऑफलाईन पण परचेस करू शकता. सो हे माईक आहे ते ऑलरेडी मी हेल्मेटमध्ये माझ्या माउंट केलेलं आहे. सो यामध्ये तुम्हाला एक कॉलर माईकसाठी आणि एक कनेक्टर मिळेल. हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही माईक ॲडॅप्टरला कनेक्ट करायचं. त्यानंतर इथे मायक्रोफोन लागणार तुमचा. सो हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मायक्रोफोन लागेल आणि हे क्लिप्स आहेत जेव्हा पण तुम्ही शूट कराल तेव्हा कॉलरला लावण्यासाठी. सो आणि जे वायरवाली आहे माईक ते मी ऑलरेडी माझ्या हेल्मेटमध्ये माउंट केलेलं आहे. ह्याची पण व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकली आहे. सो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ह्याचा रिव्ह्यू कसा आहे तो. सिक्स ॲक्सेसरी आहे ही केस. हे जे पाऊच आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा ॲक्शन कॅमेरा आणि जे काही ॲक्सेसरीज असतील ते सगळं तुम्ही इथे ठेवू शकता. तुम्हाला ओपन करून दाखवतो. सो अशा प्रकारे ही बॅग येईल. सो यामध्ये तुम्ही सर्व ॲक्सेसरी ठेवू शकता. इथे ॲक्शन कॅमेरा ठेवू शकता, बॅटरी ठेवू शकता, प्लस जे काही तुमचे ॲक्सेसरीज असतील जे हुक वगैरे सर्व ते सगळं तुम्ही इथे ठेवू शकता. प्लस माईक, स्क्रू वगैरे हे आहे GoPro एक्सटेंडर ते सगळं तुम्ही इथे ठेवू शकता, इझिली ठेवू शकता. आणि ह्याचं जे प्लॅस्टिक आहे ते हार्ड आहे. सो त्यामुळे कॅमेरा वगैरे सगळे ॲक्सेसरीज आहेत ना ते एकदम सेफ राहणार. ह्या बॅगची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. मी पण ऑनलाईनच परचेस केलं आहे.
सो अशी ही केस बॅग आहे. इथे तुम्ही सगळं ॲक्सेसरीज ठेवू शकता या बॅगेत. जो ॲक्शन कॅमेरा आहे तो आपल्याला इथे चेन माउंटवर इन्स्टॉल करायचा आहे. त्यासाठी चेन माउंटवर मी ऑलरेडी ब्ल्यू आर्मरचं चेन माउंट इन्स्टॉल केलं आहे. त्याची पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे. सो ती तुम्ही बघू शकता. इथे चेन माउंट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हा गोप्रो आहे तो माउंट करायचा आहे. सो हे मी माउंट केलं आहे. त्यानंतर या हेल्मेटमध्ये तुम्हाला जे व्हाईट दिसत आहे आतमध्ये ते माउनोचा मायक्रोफोन आहे. ती वायरिंग आतमध्ये मी केली आहे. आपला जो पेपर टेप मिळतो ना, सो त्यानेच मी ती वायरिंग केली आहे. त्यानंतर इथे साईडला चिक पॅड आहे. तिथे मी त्याचं कनेक्टर आहे ते ठेवलं आहे. सो इथे तुम्ही आतमध्ये घुसून ठेवू शकता. ओके. सो हे झालं हेल्मेटबद्दल. सो त्यानंतर आपल्याला जो गोप्रो आहे तो इथे माउंट करायचा आहे. त्या जे हुक लागेल आणि मी जे हुक यूज करतो ते 360 डिग्री रोटेट होतं. कारण जेव्हा पण मला रील्स बनवायची असेल तर मी असं रोटेट करून रील्स बनवू शकतो. त्यासाठी तुम्ही 360 डिग्रीवाला जे हुक घ्या आणि तुम्ही रील्स पण बनवू शकता आणि यूट्यूबसाठी व्हिडिओ पण बनवू शकता. सो हे मी आता इन्स्टॉल करणार आहे चेन माउंटवर जे हुक अशा प्रकारे. ओके. हे जे हुक आहे ते इन्स्टॉल झालं आहे. ओके. त्यानंतर मी यूज करणार आहे एक्सटेंडर. कारण गोप्रो माउंट केल्यानंतर हेल्मेटवर गोप्रो माउंट केल्यानंतर त्याची जी फ्रेम आहे ना ती नॉर्मल दिसत नाही. म्हणजे कधी खाली कधी वरती सो अशी असते. सो तुमच्या हेल्मेटप्रमाणे तुम्ही यूज करा. तुम्ही इथे आता एक्सटेंडर यूज करणार आहे. एक्सटेंडरने काय होतं की तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुमचा जो गोप्रो आहे तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता वर खाली. सो त्यामुळे मी एक्सटेंडर यूज करतो. जर तुम्हाला योग्य वाटत असेल विदाऊट एक्सटेंडरने तुमची फुटेज चांगली येत असेल तर तुम्ही एक्सटेंडर यूज करायची गरज नाही आहे. एक्सटेंडर मी ऑलरेडी लावला आहे. तुम्ही इथे बघू शकता. हा एक्सटेंडर आहे तो इथे मी इन्स्टॉल केला आहे. त्यानंतर आता त्यावर मी जो गोप्रो आहे गोप्रोची जी केस आहे ती मी इन्स्टॉल करणार आहे. ओके. गोप्रोची जी केस आहे ती मी युलांजीची केस आहे ती मी इन्स्टॉल करतो आता. ओके. सो एक्सटेंडरचा हा उपयोग आहे. इथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जशी फुटेज पाहिजे तशी. ओके. आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे तो माउंट झाला आहे. म्हणजे चेन माउंटवर आपला ॲक्शन कॅमेरा माउंट झाला आहे. ओके. अशा प्रकारे तुमचा लूक येईल. सो त्यानंतर व्हॉइस रेकॉर्ड होण्यासाठी इथे 3.5 mm चा जॅक दिला आहे. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल माउनोचा माईक जेव्हा आपण अनबॉक्स केला तेव्हा त्यामध्ये एक कनेक्टर होतं. सो ते कनेक्टर इथे अटॅच करायचं आपल्याला. ओके. ते अटॅच केल्यानंतर जो मायक्रोफोन आहे तो इथे अटॅच करायचा आहे. ओके. सो अशा प्रकारे आता जो तुमचा मोटोब्लॉग सेटअप आहे तो कंप्लीट झाला आहे. टोटल कंप्लीट झाला आहे. आता तुम्ही यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता विथ व्हॉइस. सो ॲक्शन कॅमेरा आहे तो हेल्मेटवर आपण माउंट केला आहे. सो आता तुम्हाला मी हेल्मेट वेअर करून दाखवतो की कसं लुक येतं ते बघा. सो असा लुक येतोय आपला गोप्रो हेल्मेटवर माउंट केल्यावर. तुम्हाला दोन्ही साईडने लुक दाखवतो. सो असा लुक आहे. सो तुम्हाला पण आवडेल जेव्हा पण तुम्ही मोटो ब्लॉगिंग कराल तेव्हा. खूप छान वाटतं. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आणि या व्हिडिओमध्ये जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे की गोप्रो कसा माउंट करायचा, कोणते ॲक्सेसरीज लागतात आणि ते ॲक्सेसरीज कसे इन्स्टॉल करायचे ते तुम्हाला सगळं समजलंच असेल. त्याबद्दल नो डाऊट.
पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की GoProमध्ये कोणती सेटिंग करावी, कोणत्या रिझोल्यूशनमध्ये मोटो व्लॉगिंग करावा. सो त्याची पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तो 1-2 दिवसात ती व्हिडिओ अपलोड होईल आपल्या चॅनलवर. सो ती पण तुम्ही बघून घ्या. सो त्यामुळे तुम्हाला समजेल की सेटिंग कशी करायची आणि कोणत्या रिझोल्यूशनमध्ये मोटो व्लॉग करावा. सो ती व्हिडिओ तुम्ही बघा. मग तुमची जी फुटेज आहे ती खूप छान येईल. ही व्हिडिओ जर तुम्हाला थोडी तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्र-मैत्रिणींसोबत. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही मला Instagramवर फॉलो केलं नसेल तर हा माझा Instagram आयडी आहे. इथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट.